नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर ह्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि ते घेतलेलं आहे 3 पळ्या इतकं आणि 1 पळी आपण बेसन पीठ, 1 पळी आपण इतकं रवा घेतलेला आहे. त्याच पळीनं आपण 1 पळी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा लाल तिखट घ्यायचं आहे. पाव चमचा इतकी आता ह्या ठिकाणी आपण हळद घेतलेली आहे. आणि त्या चमच्यानं आपण ह्या ठिकाणी 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. 1 चमचा मीठ टाकायचं आहे. आपण तीळ जे आहेत ते भरपूर असे 4 चमचे इतके आपण ह्या ठिकाणी तीळ टाकणार आहोत. नाही टाकलं तरी चालते, पण जो पदार्थ आपण बनवणार त्यासाठी ती अगदी छान. तर ह्या ठिकाणी 1 चमचा आपण ओवा टाकलेले आहेत. आता ह्या ठिकाणी आपण साधंच तेल वापरलेलं, गरम केलेलं नाही. अगदी पदार्थ चांगला बनण्यासाठी आपण 1 चमचा इतकंच तेल टाकलेलं आहे. आता सर्व जिन्नस सुरुवातीला आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. लाल तिखट मीठ आपण जे टाकलेलं आहे पूर्ण पिठाला लागलं जाईल अशा पद्धतीने आपण हे पूर्ण पिठाला चोळून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आपण मिक्ससुद्धा आता ह्या ठिकाणी करून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला बघत बघत पाणी टाकून घ्यायचं आहे. जसं की आपण नेहमी पीठ मळतो त्याच पद्धतीनं आपल्याला हे पीठ मळायचं आहे. जास्त सैलही नाही, खूप घट्टसरही नाही, कारण रवा आहे मध्ये चांगला फुलतो. त्यासाठी नेहमीप्रमाणे जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीचं पीठ आपल्याला मळायचं आहे. तर ह्या ठिकाणी पीठ जे आहे ते आता ह्या ठिकाणी माझं मळून झालेलं आहे. अगदी छान घट्टसर गोळा तयार झालेला आहे. थोडंसं मऊसुद्धा करून घेतलेलं आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला पाहताच लक्षात आलं असेल की आपण कितीपत मऊ केलेलं आहे ते. तर त्या पिठाचे आपल्याला काही गोळे बनवायचे. अगदी छोटा चपातीचा गोळा आपण जितका घेतो तितके आपल्याला गोळे घ्यायचे आणि लांबट आकारामध्ये आपल्याला ह्याचे रोल बनवायचे आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिल्यासारखं तुम्ही रोल बनवा किंवा तुम्ही गोळा चपातीचा जसं गोल बनवता तसा बनवला तरीसुद्धा चालतो. पण ह्या ठिकाणी स्टीम करायचं आहे आपल्याला, त्यासाठी आपल्याला हे लांबट आकारामध्ये इझी जातील आणि चांगले वापरले जातील. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी आज लांब आकारातच बनवलेले आहेत. अशा पद्धतीने जितकं पीठ आहे त्याचे आपल्याला रोल बनवून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी पूर्ण पिठाचे जे रोल आहेत ते मी आता असेच बनवून घेणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये खूप जणांचा खूप छान प्रतिसाद भेटलेला आहे, त्यामुळे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर आता ह्या ठिकाणी सर्व रोल जे आहेत ते आता ह्या ठिकाणी आपले बनवून झालेले आहेत. तर एकाच आकारामध्ये सर्व रोल जे आहेत ते आपण बनवून घेतलेले आहेत. आता ह्यासाठी आपल्याला लागणार आहे एक भांडं. तर चला तर ते भांडं घेऊया आता आपण. जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमर घेतलं तरीसुद्धा चालते. तर ह्या ठिकाणी मी घेतलेली आहे चाळणी, त्यामुळे थोडंसं आपण तेल लावून घेतलेलं आहे. आणि जे रोल आपण आता ह्या ठिकाणी बनवले आहेत ते आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचे, जे की चांगलं वापरले जातील आणि सगळ्याच रोलला वाफ लागेल अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित ठेवून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेलं आहे आणि एक पातेलं घ्यायचे. तर आता गॅसवरती आपण पातेलं घेतलेलं आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे. तर इथं आपण साधारणतः 1 तांब्या इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी थोडं चांगलं गरम झालं की यामध्ये आपण जी चाळणी रोल ठेवून घेतले ती चाळणी आता ह्यावरती ठेवायचे. एक 7 ते 8 मिनटाकरता आपल्याला स्टीम करून घ्यायचे, कारण रोल असल्यामुळे खूप लवकर स्टीम होतात, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. तर ह्या ठिकाणी पाहू शकता अगदी छान स्टीम झाले. आपल्याला चेक करायचं. तर इथं आपण सुरेनं चेक करून पाहिलेलं आहे, बिलकुल पीठ लागलेलं नाही. तुम्हालासुद्धा पाहतात लक्षात आलेलं असेल. जर पीठ लागलं तर आणखीन 1-2 मिनटं ठेवलं तरीसुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी आपण खाली काढून घेतलेलं आहे गॅसवरून आणि ते आपल्या रोल जे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीनं थोडे थोडे काढून घ्यायचे आहे. जर तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे स्टीम करण्यासाठी ठेवलेले थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलं तर 1 ते 2 दिवसाकरता आरामात टिकतात, काहीच होत नाही. तर मी ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्याचे छोटे छोटे काप करून घेणार आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये छोटे मोठे केले तरीसुद्धा चालते. आता जितकं आपल्याला खाण्यासाठी तळायचे तितकेच आपण ह्या ठिकाणी कट करून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी मी सर्वच कट करून घेणार आहे, कारण थोडंच आपण ह्या ठिकाणी क्वांटिटी केलेली आहे. खूप जास्त क्वांटिटीमध्ये केलं तर तुम्ही एखादी दिवसासाठी फ्रीजमध्ये कंटेनरमध्ये ठेवलं तर चालते. तर इथं अशा पद्धतीने मी सर्व रोल जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत. आता सर्वात सोपी पद्धत आहे, खूप तामझाम न करता अगदी सहज कोणालाही बनवता येणार आहे आणि परफेक्ट आहे. अगदी छान खुसखुशीत बनतात, बिलकुल बिघडत नाहीत. फर्स्ट टाईम जरी कोणी बोलतो बिलकुल बिघडणार नाही, 100% गॅरंटी. तर ह्या ठिकाणी पूर्ण कट करून झालेले आहेत. गॅसवरती आता आपण कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तर इथं तेल छान गरम झालं की आता ह्यामध्ये आपल्याला थोड्या थोड्या बॅचेसमध्ये आता हे व्यवस्थित तळून घ्यायचे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला हे थोडंसं मीडियम तेल करून आपल्याला तळून घ्यायचं, जे की खुसखुशीत होतील आणि छान तळले जातील, आतपर्यंत तळले जातील आणि कच्चे राहणार नाही, त्याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची. तर इथं पाहू शकता तेल बिलकुल लागत नाही, खूप लवकर तळले जातात, कारण स्टीम केलेलं असल्यामुळे तळायला वेळ लागत नाही. तर इथं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे. तर पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान सुरेख रंग आले आणि छान खुसखुशीत तळलेले आहेत. पाहताच तुम्हाला लक्षात आलेलं असेल अगदी छान मध्ये जाळीसुद्धा पडल्यासारखी झाली आहे, खूप छान खुसखुशीत झाले. रवा वापरल्यामुळे इतका छान पदार्थ बनून तयार होतो.
नक्की ट्राय करून पहा. ह्यासाठी तर आपण आवर्जून दळून आणतो वेगवेगळी डाळी घालून, पण आज न घालता डायरेक्ट आपण ह्या ठिकाणी इन्स्टंट बनवलेलं आहे. खूप तयारी करायची सुद्धा गरज नाही. तर इथं आपल्या पूर्ण बाट्या ज्या आहेत त्या छान तळून झालेल्या आहेत. सोबत खाण्यासाठी मसालावरण मी अगोदरच करून ठेवलेलं आहे. जर तुम्हाला तो पाहायचा असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी अपलोड केलं आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. तर इथं चला छान खुसखुशीत आपली बाटी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला ही बाटी कशी वाटली नक्की एक कमेंट करा. चला तर सोबत खाण्यासाठी आपण जे वरण बनवलं ते घ्यायचं आहे आपल्याला. तर ह्या ठिकाणी आपण वरणबट्टी बनवलेली आहे आणि सोबत खाण्यासाठी आपल्याला वरण घेतलेलं आहे. आता ते आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथं आता मी एक प्लेट घेणार आहे छोटं, त्यामध्ये ह्या बट्ट्या ज्या आहेत त्या टाकून द्यायच्या. जास्त आपल्याला कुस्करा करायची गरज नाही, कारण आपण अगोदरच हे लहान आकारात बनवलेले आहेत. जास्त तुकडे करायची सुद्धा गरज पडणार नाही. अशाच ठेवल्या आणि थोडंसं वरतून वरण टाकलं, तूप टाकून खाल्यानंतर अगदी भन्नाट लागते. तुम्हाला लगेच दाखवेन. तर इतक्या बट्ट्या त्यावरती आपल्या वरण टाकायचं. आपल्याला जितकी क्वांटिटी पाहिजे तितकी आपण वरण टाकून घेणार आहोत आणि वरतून छान आणखीन टेस्ट येण्यासाठी आपल्याला एखादी चमचा ह्या ठिकाणी तूप टाकून घ्यायचं आहे. तर तूप मी ह्या ठिकाणी मेल्ट करून घेतलेलं आहे. अगदी छान मस्त गरम गरम बट्टी आपली खाण्यासाठी तयार आहे. तर तुम्हाला ही बट्टी कशी वाटली नक्की एक कमेंट करून सांगा. आता बट्टी आता ह्या ठिकाणी दालबाटी तुम्ही पाहिलेली आहे, त्यापेक्षाही भन्नाट पदार्थ आहेत. चला तर पाहूया. पाहिलं आपण स्वीटकॉर्न घेतलेले आहेत आणि सीझन आहे, अगदी छान फ्रेश आपल्याला भेटतात आणि त्यापासून वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो, किंवा आपण उकडून खातो, किंवा आपण भाजून खातो, किंवा त्याचे आपण पकोडे बनवतो. मागचा व्हिडिओ खूप छान प्रतिसाद भेटलेला आहे. अगदी स्वीटकॉर्नपासून आपण छान 2-3 पदार्थ दाखवले, ते सर्वांना खूप आवडले. त्यामुळे आणखीन एक आज आपण रेसिपी घेऊन आलेली आहे, ती सर्वांपेक्षा वेगळी. तर त्यासाठी आपण इथं स्वीटकॉर्न घेतले, त्यावरची पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि त्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आणि कुकर घेतलेला आहे, त्या कुकरमध्ये आपल्याला हे टाकायचे आणि टाकल्यानंतर आपण ह्या ठिकाणी पाणी टाकणार आहोत. तर ह्या ठिकाणी मी ह्या ठिकाणी स्वीटकॉर्न जे आहे ते साल काढून घेतलेले आहे. 1 ते 1.5 ग्लास आपण ह्या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला त्याचं झाकण लावून आपल्याला त्याच्या शिट्ट्या करून घ्यायचे. ह्या ठिकाणी मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे. तर ह्या ठिकाणी पाहू शकता आपण झाकण लावलेलं आहे आणि गॅसवरती सुद्धा आता आपण हे ठेवून घेतलेलं आहे. तर 3 शिट्ट्या झाल्यानंतर अगदी छान उकडलेले आहेत. मऊसर आपलं स्वीटकॉर्न झालेलं आहे. आता आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. तर आता इथे बाहेर काढून थोडंसं आपलं थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर आपल्याला सोले बाहेर काढायचे आहेत. आपण हे सोलून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने हे पटकन सोललं जातं उकळल्यानंतर. जेव्हा आपण कच्चं सोलायला जातो तेव्हा खूप वेळ लागतो, पण असं उकळून जेव्हा फास्ट सोलले जातं. तर ह्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं, त्यामध्ये 1 वाटी आपण ह्या ठिकाणी स्वीटकॉर्न घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. अर्धा चमचा मीठ घ्यायचे, अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि ह्या ठिकाणी आपण हळद टाकून घेतलेली आहे. इथं आपल्या अर्धी वाटी इतकंच पाणी टाकायचं. आता पाणी टाकल्यानंतर आपण मिक्सरला चांगलं ह्याचं एक दरदरीत वाटण तयार करून घेणार आहोत. झाकण लावून वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने एक वाटण तयार झालं आणि ते आपल्या एका भांड्यामध्ये काढायचं आहे. तर गरज वाटलीच तर आपण साईडला हे पाणी ठेवलेलं आहे, तसं तर लागणार नाही, तरी सुद्धा आपण हे साईडला पाणी ठेवलेलं आहे. तर इथं आपण 2 पळ्या इतकं गव्हाचं पीठ, 1 पळी आपण रवा घेतलेला आहे, लहान आकारातलाच रवा घेतलेला आहे, मोठा घेतला तरीसुद्धा चालतो. तर 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे. तर ह्या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला हे पीठ जे आहे ते मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचा चांगला एक गोळा तयार करायचा. जसं की आपण चपातीसाठी किंवा भाकरीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीचं पीठ मळायचं. जास्त सैलही नाही, जास्त खूप घट्टसही नाही. तर ह्या ठिकाणी पीठ जे आहे ते अगदी प्रॉपर आपलं पीठ जे आहे ते पाणी बरोबर झालेलं आहे. आपल्या पाण्याचा बिलकुल ह्या ठिकाणी वापर करायचा नाही आता, कारण इतक्याच मॉइश्चरमध्ये आपलं पीठ जे आहे ते चांगलं मळून झालेलं आहे आता. तर ह्या ठिकाणी गोळा तयार करून ठेवल्यानंतर आपण ह्या ठिकाणी एक प्लेट घेतलेली आहे, त्यात थोडंसं आपण तेल लावून घेतलेलं आहे. तर तेल लावून झाल्यानंतर आपल्याला जे आपण पीठ तयार केलं आहे ते ह्यामध्ये आपल्याला थापायचं आहे. आता एक मोठी आपण चपातीसारखी आपण एक लाटी घेतलेली आहे आणि ती आपल्याला हाताने थोडंसं प्रेस करत मोठी करून घ्यायचं. नंतर आपण प्लेटमध्ये ह्याला हातानेच थापून प्रेस करून मोठं करणार आहोत. तर पाहू शकता अगदी मस्त पीठ तयार झालेलं आहे. नेहमीचे पदार्थ खाण्यापेक्षा अगदी वेगळं जर काही केलं तर घरातील सर्वांनाच आवडते. नेहमी तेच खाण्यापेक्षा अगदी पावसाळ्यामध्ये असे गरमागरम पदार्थ सर्वांना आवडतात. तुम्ही नक्की हा पदार्थ ट्राय करून पहा, किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. तर इथं पीठ आपलं थापून झालेलं आहे. तीळ टाकून घ्यायचं भरपूर अशा मी ह्या ठिकाणी तीळ टाकून घेतलेले आहेत. तिळामुळे टेस्ट पण छान येते आणि दिसायला तर एकदम सुंदर दिसतात, त्यामुळे मी तीळ भरपूर टाकलेले आहेत ह्या ठिकाणी. तीळ थोडं निघणार नाही त्यासाठी आपण थोडंसं वरतून प्रेस केलेलं आहे आता, जे की चांगलं चिकटले जातील. दाखवल्याप्रमाणे अगदी तीळ छान आपले चिकटलेले आहेत, बिलकुल आता हे निघणार नाहीत. तर इथं कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये 1 ग्लास इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे. मध्ये आता आपण स्टँड ठेवून घेणार आहोत. आता स्टँड ठेवल्यानंतर आपण जी प्लेट थापून घेतली आहे पिठाची ती ठेवून द्यायचं आहे.
तर ह्या ठिकाणी आपल्याला आता हा कुकर जो आहे तो एकच शिट्टी करायचा, आपल्याला जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत, कारण आपण अगोदर स्वीट कॉर्न जे आहे ते चांगले अगोदर बॉइलिंग करून घेतलेलेच आहेत, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. तर इथं आपली एक शिट्टी झालेली आहे. आता गॅससुद्धा आपण बंद केलेला आहे आणि थोडंसं थंड होऊ दिलेलं आहे. आता ही प्लेट जी आहे ती मी आता बाहेर काढून घेणार आहे. जर तुम्हाला खूप वेळ कमी असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही कच्चे स्वीट कॉर्न जर मिक्सरला काढलं तरीसुद्धा चालते, पण ही प्रोसेस खूप चांगली आहे, खूप लवकर होते, त्यामुळे मी ह्या ठिकाणी अशाच पद्धतीनं केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्या आकारात कट करू शकता. अगदी मी मीडियम साईजमध्ये आता हे कट केलेले आहेत. किंवा लांबट आकारामध्ये आपण जे पट्ट्या करतो छोट्या छोट्या साईजच्या अशा पातळ पट्ट्या जरी कट केल्या तर कुरकुरीत आपले कुरकुरे बनवून सुद्धा तयार होतात. पण ह्या ठिकाणी आपण बाईट्स बनवलेले आहेत, अगदी छान खाण्यासाठी नाश्त्यासाठी देण्यासाठी सुद्धा योग्य दिसतील अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे. आता तर इथं कट तर आपले करून जातात, आपल्याला खुल्लं करून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी आता मी सर्व खुल्ले करून घेणार आहे. पाहू शकता अगदी मस्त निघालेले आहेत. चला तर आता खुल्ले तर आपण करून घेतलेले आहे. तळण्यासाठी आपण तेल ठेवू, किंवा तुम्ही तेल थोडंसं 2 थेंब तेल टाकून किंवा एखादी चमचा तेल टाकून तव्यावरती छान भाजून घेतलं तरी सुद्धा खूप छान लागतात. पण ह्या ठिकाणी मी डीप फ्राय करणार आहे. तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करायचे. गरम तेलात आपल्याला टाकायचं. टाकल्यानंतर आपण गॅस थोडासा मीडियम करणार आहोत, जे की कुरकुरीत होतील. त्यासाठी गॅस थोडासा मीडियम केलेला आहे आणि त्यावरच आपल्याला हे चांगलं तळून घ्यायचं आहे. अगदी कुरकुरीत आणि खमंग होण्यासाठी आपल्याला सावकाश तळून घ्यायचं आहे. तर इथं आपण व्यवस्थित तळून घेतलेलं आहे आणि छान तळलेले सुद्धा आहेत. आता आपल्याला हे थोडंसं इकडं तिकडं करून दोन्ही साईडनं आपल्याला हे चांगले तळून घ्यायचे. अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे तळून घेतलेले आहेत. पाहू शकता रंग छान बदललेला आहे आणि मस्त कुरकुरीत झालेले आहेत. 4 ते 5 दिवसासाठी हे आरामात टिकतात, काहीच होत नाही, कारण फ्राय केलेल्या असल्यामुळं बिलकुल हे खराब होणार नाहीत. जर तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा कुठं बाहेर जातलं घेऊन गेलं तरीसुद्धा अगदी छान खमंग राहतात असेच. तर ह्या ठिकाणी तळून झाले, तुम्ही पाहिल्यानंतर लक्षात आलं असेल की किती छान तळलेले आहेत आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत. तर आता ह्या ठिकाणी एक बॅच तर आपण ह्या ठिकाणी तळून घेतली आहे, तर दुसरी बॅचसुद्धा आपल्याला असंच तळून घ्यायचं आहे. खूप जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवून ठेवू शकता. अगदी बॉईल केलेसुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवलं तर जेव्हा पाहिजे तेव्हा गरम गरम तळून खाल्लं तरीसुद्धा चालते. रोज आपल्याला बनवायची गरज नाही. 2 ते 3 दिवसासाठी सुद्धा आपण हे बनवून ठेवू शकतो. तर इथं आपण दुसरी बॅच तळून घेणार आहोत. तर इथं सर्व आता आपण तळून घेतलेलं आहे आणि आता प्लेटमध्ये आपल्याला हे लावून घ्यायचं. सोबत खाण्यासाठी मी आज कुठलीही चटणी बनवलेली नाही. मी आता हे मुलांना सॉससोबतच देणार आहे, पण ह्या ठिकाणी मी आता सॉस घेतलेला नाही. तर इथं आपण आता हे घेतलेले बाईट्स जे आहेत ते आपण प्लेटमध्ये काढून घेतले. तुम्हाला सुद्धा पाहिल्यानंतर लक्षात आलेलं असेल की किती छान बनलेले आहेत. अगदी कुरकुरीत क्रिस्पी आणि खमंग खाण्यासाठी. तुम्हाला आवाजावरून लक्षात आले असेल की किती कुरकुरीत झालेले आहे. तुम्हाला एक दाखवेन मी. तर ह्या ठिकाणी एक कट करून दाखवेन की आतपर्यंत किती क्रंची झालेले आहेत ते. तर ह्या ठिकाणी बाईट्स तुम्ही पाहिलेले आहेत. तुम्हाला बाईट्स कसे वाटले नक्की एक कमेंट करून सांगा. हेल्दी पदार्थ आपल्याला पुढं पाहायचे, नक्की टेस्ट तुम्ही शेवटपर्यंत पहा. चला तर त्यासाठी आपल्याला काय काय तयारी करायची आणि ते कसं बनवायचं ते आता आपण लगेच सुरुवात करूया. रेसिपी सोबत